आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वहिनी, अगं अशी रडत बसू नकस. थोडं खाऊन घे. नाही ताई, आता काय बी नकोय मला. ताई, मला फक्त माझ्या सुंदरला जेलमधून बाहेर आलेला बघायचंय. माझ्या मोर उभं असलेला बघायचंय. त्याला कवा येईल होतो बाहेर. मी खचले आता. तुम्हीच सांगा ना, काय करू? काय बी कळना झालंय बघ वहिनी. आज पातूर नशिबाचं भोग म्हणून समज सोडून दिलं, पण नाही, हे नशिबाचं भोग नाही. आपण चांगुलपणा म्हणून चांगलं करायला जातो, पण तो चांगुलपणा नडतोय बघ आपल्याला. काही सांगता येत नाही कोण आपला कसा गैरफायदा घेईल. कशाला कोणाला दोष द्यायचा? आपलं कर्मच आपल्याकडे परत येत असतं. आता कळलं असेलच ना तुम्हाला, स्वतःचा पोरगा जेलमध्ये गेल्यावर कसं वाटतं ते. माझा अश्विन जेलमध्ये होता ना, तेव्हा अशीच रडले होते मी. पण आमच्या रडण्याची जाहिरात नाही केली कधी. कोनाड्यात जाऊन अश्रू गाळत बसलो होतो आम्ही. आता तुम्हीच बघा कोणाचं नशीब चांगलं आहे ते. दुर्गे, अगं तुझ्या जिभेला काही हाड? हा, अगं येळ काय आणि तू बोलतेस काय? हीच चांगली येळ आहे. स्वतःला ठेच लागल्याशिवाय दुसऱ्याचा पेच कळत नसतो. दुसऱ्याचं तोंड काळं करताना स्वतःच हात काळं करून घेतलाय. मग आता कशा पायी रडण्याची नाटकं करताय तुम्ही? तुम्हीच म्हणाला होता ना व माझ्या अश्विनच्या वेळी, तुझं पोरग दोषी हाय, मग त्याला शिक्षा होणारच. मग आता तसंच सुंदर बी दोषी हाय आणि त्याला बी शिक्षा होणारच. दुर्गे, अगं काय बोलतीयस? काय कळतंय का तुझं तुला तरी? हा, माझ्या हातून तुझं थोबाड फुटायच्या आधी निघितलं. चल्ली म्हणला ना वा, निघित ना. दुर्गे, लाज वाटाय पाहिजे तुला. वहिनीनं या घरात राहायला आसरा दिला ना, म्हणून वैभवात राहिलीस तू. नाही तर दारोदारी भीक मागत फिरली असतीस. आणि काय ग, 2 यायचं चांगलं चुंगलं खायला मिळतंय, अंगावर चांगलं दागिने आणि कापडं मिळतायत. कुठं घाम घालायला जातीस ग? हा, आणि एवढी जर घुसपट होत असेल ना, तर आत्ताच्या आत्ता निघायचं इथनं. चल निघ. सोडा माझा हात, सोडा. तुला अशी नाही सोडणार म्या. या घराला लागलेली वाळवी आहेस तू. तुला उखडूनच काढायला पाहिजे, नाही तर समद घर ढासळायला येळ लागणार नाही. आणि काय ग, अश्विनच्या नावाची ड्युटी अजून किती काळ नाचवत राहणार आहेस? हा, आई हाईस म्हणून त्याच्या काय बी चुका पोटात घालू नगस. माझ्याकडे बघ, मी माझ्या पोटच्या पोरीला ती चुकली म्हणून कसपटासारखा घराच्या बाहेर काढलं. हे बघ दुर्गे, पोराला पाहिजे तिथं चूच करायचं, पण त्यांच्या चुका पोटात घालायच्या नाही. वय, मग ह्यांनी नाही का सुंदरच्या चुका पोटात घातल्या त्या? तो चुकलाय हे सिद्ध झालेलं नाही अजून. त्या भाबड्या लेकराला कुणीतरी फसवलंय, आणि ते कुणी फसवलंय ना, ते बी माहित आहे मला. येळ आली ना का सांगन तुला. तर तो पातूर शांत राहायचं, नाहीतर झिंजा धरून घराच्या बाहेर काढ ना म्या. समजलं ना व? शांत राहायचं. माझ्या सुंदरला कोणीतरी सोडवा. त्याला माझ्याकडे घेऊन या. ताई, आपल्या सुंदरनं काय बी केलेलं नाही हो. वहिनी, अगं तू त्या दुर्गेकडे नको लक्ष देऊस. मी चांगलंच खडसावून आले तिला. ताई, कसा असेल हो आपला सुंदर? त्याला पोलीस काय करणार तर नाहीत ना? सोडतील ना हो त्याला, येईल ना हो तो बाहेर. वहिनी, काही प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नसतात हेच खरं आहे बघ. पर तरी बी एक सांगू का,
जेव्हा समदे मार्ग संपत्यात ना तेव्हा एकच मार्ग असतोय बघ, जाऊन देवाचं पाय धरायचे. म्हणजे आपली ताकद कमी पडली म्हणून नाही, तर त्या भगवंताच्या चरणात लई ताकद आहे म्हणून. तो या जगात कुणाचं बी काय बी वाईट होऊ देणार नाही. ही एक श्रद्धा माणसाच्या मनात कायम आहे. आपण बी आपल्या देवी आईचं पाय धरूया, तिच्यावर विश्वास ठेवूया. ती काय बी वाईट होऊ देणार नाही बघ. समद ठीक होईल. हा, तू अजिबात काळजी करू नकस. आणि ऐक ना माझं, थोडं खाऊन घे की. आई अंबाबाई, पोरासाठी आईला असं ताटकळत ठेवू नगस, मार्ग दाखव. काय हो, बोकड गेलं देवाला आणि सुतक आलं गावाला, असं तोंड पडून बसायला काय झालंय? कामिनीचा विचार करायला लागलोय ग मी. आतापर्यंत तिला अंदाज आला असणार आहे आपण तिच्याशी डबल गेम केली ते. येऊ दे की, त्याला काय झालं? मग तिने जाऊन अक्षराला सांगितलं तर? अहो ती का सांगत? एवढं हलक्यात घेऊ नकोस तिला, नाहीतर आपलाच बुमरँग आपल्यावर येईल. असं काही बी होणार नाही. अक्षरा आणि कामिनी एका नदीचे दोन काठ आहेत. ते कवा बी एकत्र येणार नाहीत. हा, आता त्या नदीत आपण आपला हात कसा धुवून घ्यायचा एवढंच काय ते मला कळतं. उर्वशी, अहो तुम्ही उगाच काळजी करताय. दोघीपैकी कुणी बी एकमेकीचं ऐकणार नाही, मला खात्री. अक्षरा त्या इन्स्पेक्टरला पुन्हा एकदा पटवून सांगणार की खरी गेमाडी ही कामिनीच आहे म्हणून. ती कामिनीचा डाव उघडा पाडणार आणि मग आपल्याला वाड्यावर जायला पुन्हा वाट मोकळी होणार. खावा आता. खूप प्रयत्न केले, काहीच नाही करू शकले. सगळे मार्ग बंद झाले. खूप विश्वास होता ना सुंदर तुमचा माझ्यावर. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत.